नमस्कार. कला अकादमी नाट्य विद्यालयाच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी सादर करत आहेत अभिवाचन. कौंतेय. लेखक वी.वा. शिरवाडकर, दिग्दर्शक सुभाष जाण. सहभागी कलाकार कर्ण पुरुषोत्तम मार्दोळकर, दुर्योधन धीरज नाईक, शल्य अनिकेत नाईक, कृपाचार्य आवाज आदर्श गोवेकर, त्रिगर्त प्रसाद टाके, जहांगीर रुणाल कोलकणकर आणि तेजस खेडेकर, शकुनी अनिमेश सावंत, भीम विराज नाईक, अर्जुन प्रवेश तारी, नकुल आदर्श कालेकर, सैनिक परिचारक ऋतिक बाबरेकर, माधवी नम्रता पर्येकर आणि सुवेदा पालकर, वासंतिका विभूती वळवईकर, अनुष्का रणदिवे आणि अंकिता मडकईकर, कुंती सेजल शेटिये, ममता जयस्वाल आणि तस्लिमा मयेकर, सहदेव अश्वेक नाईक, निवेदक दासी तनश्री राणे. कला अकादमीच्या नाट्य विद्यालयाच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी सादर करीत आहेत अभिवाचन. कौंतेय. कालचक्र गतिमान असतं. महान सम्राट उदयास येतात आणि काळाच्या प्रवाहात लुप्त होतात. साम्राज्यांचा उदयास्त होतच असतो. काळ कुणा एकासाठी थांबत नाही. महर्षी व्यास रचित महाभारत कोणा एका व्यक्ती किंवा साम्राज्याची कथा नाहीये. काळाच्या प्रवाहात प्रत्येक युगात अशा व्यक्तिरेखा आपल्या समोर येतच असतात. ही कथा आहे पुरुषार्थाची, स्वार्थाची आणि परमार्थाची. मनुष्याची अनेक रूप, स्वभावाचे अनेक पैलू या कथेतून आपल्या समोर येतात. प्रत्येक भारतीयाचा मानबिंदू असलेली महाभारताची अमूल्य देणगी पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करतच राहील. माणसात दानच लागते असे म्हटले जाते. एका हाताने केलेले दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये अशी मान्यता समाजात रुजली आहे. कर्ण त्याच्या औदार्य आणि दयाळू स्वभावासाठी दानवीर म्हणून ओळखला जातो. कर्ण हे महाभारताच्या महाकाव्यातील सर्वात दुर्दैवी पात्रांपैकी एक होते असे म्हटले तरी ते अतिशयोक्ती ठरू नये. आईच्या चुकीचे फळ आयुष्यभर भोगत राहिलेला ज्याला कौंतेय व्हायचे होते तो राधेय म्हणून ओळखला जाऊ लागला. कर्णाने आयुष्यभर दुर्दैवाशी लढा दिला आणि सर्व परिस्थितीत आपला शब्द पाळला. त्याचे संपूर्ण जीवन त्याने आपल्या कर्मांवर विश्वास ठेवला. प्रत्येक माणसाप्रमाणे कर्णानेही काही चुका आणि अधर्म केले असतील, परंतु तो धर्माचा महान अनुयायी हेही तितकंच खरं आहे. कर्णाचे जीवन हा महाभारतातील एक अत्यंत नाट्यनुकूल असा विषय आहे. हे नाटक म्हणजे समग्र कर्ण पर्व नव्हे. कर्ण आणि कुंती यांच्यातील संबंधाचे सूत्र घेऊन त्यावरतीच नाटकाची उभारणी करण्यात आली आहे. भीष्म आणि द्रोणाचार्य वधानंतर सेनापती पदाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी सभा भरली आहे. पराक्रमी बांधवांनो, राजमित्रांनो आणि कौरवांच्या दरबारातील शूर मानकऱ्यांनो, भारताचा सर्वश्रेष्ठ सिंहासनावर बसलेला
हा दुर्योधन आपणा सर्वांच्या मित्रत्वाचा बंदिवान आहे. विजयाचा मार्ग पराभवातूनच जात असतो. वीरांच्या पराक्रमाचं तेज पराभवानं वाढतं. मात्र गुरुवर्याच्या वधामुळे आपल्यातील एक अग्रगण्य सेनानी आज नाहीसा झाला आहे. पण निराश होण्याचं कारण नाही. द्रोणाचार्याचं वधानं हेच सिद्ध झालं आहे की पांडवांचा आपल्या क्षात्र तेजावर विश्वास नाही. भीतीग्रस्त होऊन ते अधर्माचा भेकड मार्गाचा अवलंब करीत आहेत. परंतु यातच त्यांचं मरण आहे. आपणा सर्वांना वंदनीय असलेले दोघेही आचार्य आज आपल्यातून नाहीसे झाले आहेत. हे आपले दुर्दैव होय. परंतु हे दुर्दैव आपल्या पराक्रमाच्या आड येता कामा नये. श्रेष्ठ आदर्शाच्या रक्षणासाठी, थोर ध्येयाच्या साधनेसाठी द्यावी लागणारी किंमत आहे ही. परंतु माझी श्रद्धा आहे की आज द्रोणाचार्याचा जीवनार्थ घेऊन गेलेला सूर्य उद्या कौरवांसाठी अंतिम विजयाचं वरदान घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. सारी धर्मनीती जुगारून अधर्म मार्गाने द्रोणाचार्याचा खून पाडणाऱ्यांच्या रक्तानं कुरुक्षेत्राचं रणमैदान भिजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. होय महाराज, आम्ही पराभूत होणार नाही. कौरवांचाच विजय होईल. माझ्यामध्ये अनेक दोष असतील, मी मान्य करतो. सद्गुणांचे मुखवटे लावून पापकृत्य करण्याचं धर्मराजांचं कौशल्य माझ्याजवळ नाही. मी उद्दाम असेन, आततायी असेन, भावना वेगानं करू नये ते केलं असेल, बोलू नये ते बोललो असेल. पण अंतराळातील साऱ्या देवतांना साक्षी ठेवून सांगतो की दुर्योधन कधीही अधर्माना वागला नाही. द्रोणाचार्याचा नीचपणा न खून झाल्यानंतर मला कित्येकांनी सांगितलं की धर्मयुद्धाच्या परंपरा बाजूला ठेवून आपणही आज मध्यरात्री पांडवांच्या शिबिरावर हल्ला करावा आणि साऱ्या वैऱ्यांची बायका मुलासकट कत्तल करावी. पण अशा अधम कल्पनांचा मी कधीही विचार करणार नाही. भावी इतिहासकार माझ्या नावाची नोंद काय करतील ती करो. इतिहास हा जेत्यांचा खुशमस्कऱ्या आणि पराभूतांचा निंदक असतो. पण आपल्या सर्वांच्या रूपानं माझ्यासमोर उभा असलेला हा वर्तमान जर मला ग्वाही देईल की कौरवांचा पक्ष हा सत्याचा पक्ष आहे. कौरवेश्वर महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. कौरवांचा पक्ष सत्याचा आहे. पांडव अधर्मी आहेत. कौरवच धर्माचे पाठीराखे आहेत. द्रोणाचार्यानंतर कौरव पक्षाचा नेतृत्व कोणाकडे द्यावं याचा विचार मी केला आणि तोच मला इथं जाहीर करायचा. विचार केला म्हणून म्हटलं खरं, परंतु खरोखर विचार करण्याचं कारणच नव्हतं. उदयाचलावर प्रकट होणाऱ्या दिवसाचं नेतृत्व सूर्य करणार हे जितकं स्वयंसिद्ध, तितकंच कौरवांचं नेतृत्व उद्या कोण करणार हे निश्चित व स्वयंसिद्ध आहे. माझ्या उजव्या हाताला बसलेले माझे परमप्रिय मित्र, कौरवांचे थोर पाठीराखे, भरतखंडातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अंगाधिपती कर्णराज हेच आजपासून कौरव पक्षाचे आणि आपल्याला मिळणाऱ्या विजयाचे नेते होत. माझ्या तोंडून उद्याच्या सेनापतीचं नाव बाहेर पडतात त्याचा नावाचा सारेजण एकमुखानं जय जयकार करतील असं मला वाटलं होतं. पण आपल्यापैकी कित्येकांना आश्चर्य वाटण्यासारखं दिसत आहे. पण मला वाटतं आपला काहीतरी गैरसमज झाला आहे. सेनापतीच्या पदासाठी मी कुणाचं नाव घेतलं म्हणून आपण समजता. मी कर्णाचं नाव घेतलं. माझ्या उजव्या हाताला बसलेल्या नरसिंहाचा, भारतातील श्रेष्ठ वीराग्रणीचा, प्रारंभापासून कौरवांची पाठराखणी करणाऱ्या या उदार पराक्रमी अंगाधीशाचा. करा, आनंदानं उत्साहानं जयघोष करा. अंगाधिपती कर्ण राजाचा, कौरव पक्षाचा नव्या सेनापतीचा जय जयकार करा. काय सेनापतीच्या नावाचा जयघोष करायला कोणीही तयार नाही? कौरवेश्वर म्हणून मी आपल्याला आज्ञा करतो, आपला सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की सभेत बसलेल्या साऱ्या नृपालांनी व सरदार मानकऱ्यांनी कर्णाला उत्थापन देऊन त्याचा नावाचा जय जयकार करावा. करा. अंगाधिपती कर्ण महाराज यांचा जय जयकार असो, त्रिवार जय जयकार असो. पण महाराज, या दरबारात लोक नाही, राजे आणि मानकरी आहात. पण आपण म्हणाल तर आम्ही जयघोष करू, पण आमच्या शब्दापेक्षा आमच्या अंतःकरणाची आपण अधिक कदर करावी अशी विनंती आहे. सेनापतीचे नाव जाहीर करण्यापूर्वी आपण सर्वांचा विचार घेतला असता तर दरबारात आपला आज्ञाभंग करण्याचा पातक आम्हाला करावा लागला नसतं. काय समजू या बोलण्याचा अर्थ? कारण राजाची थोरवी मी अमान्य करीत नाही.
आम्ही कोणीही अमान्य करीत नाही. अनेक आपत्तीतून मार्ग काढीत ते आज या उच्च पदावर अधिष्ठित झाले आहे. ते थोर आहे, प्रतापी आहे आणि राजवल्लभी आहे. आणि तरी सुद्धा भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य मागून कर्ण सेनापती व्हावे हे आम्हाला साफ नामंजूर आहे. साफ नामंजूर आहे. साफ नामंजूर. मद्रेश्वर शल्य राजांनी इथे बसलेल्या सर्व नृपाळांचं मनोगतच बोलून दाखवलं आहे. त्रिगर्ताचा राजा म्हणून मी सुद्धा सांगेन, एकदा नव्हे हजारदा सांगेन, कर्णाचं नेतृत्व आम्हाला साफ नामंजूर आहे. राजाचं नेतृत्व राजेच करू शकतात, सूतपुत्र करू शकत नाही. नृपाळांना आज्ञा करण्याचा अधिकार फक्त नृपाळांना किंवा आचार्यांना आहे, रथकारांना नाही. काय कौरवेश्वराला निवडलेल्या सेनापतीचा असा अधिक्षेप आणि तोही कौरवांच्या दरबारात. राजाधिराज असे रागवू नका. कौरव पक्षाचे आद्य अधिकारी या नात्याने या प्रश्नाचा शांतपणाने विचार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. नव्या सेनापतीचे नाव जाहीर करण्यापूर्वी आपण विचार केला नाही म्हणून आपणच म्हणालात. मद्रेश्वर म्हणतात ते योग्यच आहे. हे भारतीय युद्ध आहे. अनेक खानदानी उच्च कुलांतील राजपुरुष, पहिल्या प्रतीचे क्षत्रिय, अनेक सिंहासनांचे स्वामी आणि वारसदार आज कौरवांचा कैवार घेऊन हस्तिनापूरला आले आहे. या साऱ्या श्रेष्ठ कुलीन क्षत्रियांना कर्णाचे नेतृत्व मानवेल का? नव्हे, का मानवावं? का मानवावं? पांडवांचा निर्दालन केल्या वाचून आपणा सर्वांना गत्यंतर नाही म्हणूनच मानवावं. असं एका कर्णाच्या सामर्थ्यावर जर सम्राटांची एवढी श्रद्धा असेल तर इतरांच्या साह्याची त्यांनी अपेक्षा करू नये. ठीक आहे, आजच्या रात्रीच्या दरबारातील सारे नृपाळ स्वतःच्या सेना घेऊन आपल्या देशाकडे कूच करतील. दिवसा पांडवांच्या शस्त्रांचे आघात सोसायचे आणि रात्री कौरवांकडून अपमानित व्हायचं. हा कार्यक्रम फारसा सुखावह नाही. मित्र हो, माझ्या बोलण्याचा असा विपर्यास करू नका. आपणा सर्वांच्या सहकार्यातच कौरवांचा सामर्थ्य आहे. आपला अपमान मी कसा करेन? शब्दाने नाही पण कृतीने करीता आम्हाला हे नाईलाजाने बोलावंच लागत आहे. अंगराजांनी राग मानू नये आणि खरोखरच राग मांडण्याचे कारणही नाही. कमजार कुळात जन्म होणं हा काय त्या माणसाचा अपराध नव्हे. स्वतःच्या पुरुषार्थाने ते आज महत्त्वपदाला प्राप्त झाले हा त्यांचा मोठेपणा. पण कौरव पक्षाच्या सेनापतीला एवढा मोठेपणा पुरेसा नाही. म्हणून म्हणतो, राजाधिराजांनी कौरव राजांना अशा अडचणीत घालू नये. गेल्या 3 आठवड्यात झालेली हानी लक्षात घेता यापुढे पराभव आपल्याला परवडणार नाही. भारतातील सर्वश्रेष्ठ सेनानी आणि सर्वश्रेष्ठ वीरपुरुष कौरवांच्या ध्वजाखाली लढत असतात. आपल्याला पराभव का पत्करावा लागला? प्रखर, साहसी आणि निष्ठावंत नेतृत्वाचा अभाव हेच पराभवाचं कारण होय. ज्या थोर महात्म्यांनी कौरव पक्षासाठी आपल्या जीवाची आहुती दिली त्यांच्या स्मृतीचा आणि त्यागाचा या शब्दांनी गौरवत आहे असं मला वाटत नाही. पांडवांच्या पक्षपाती धोरणाचा पराभव हा. धर्तीवर पडलेले द्रोणाचार्यांचे रक्ताचे दाग अजून वाले नसतील, तोच कौरवांच्या दरबारात त्यांच्या कीर्तीवर असा द्रोहाचा शिक्का मारला जात आहे. त्या थोर आचार्यांनी पांडवांना त्राही भगवत करून अखेरी स्वतःचे देह रणांगणावर ठेवले, हाच त्यांचा द्रोह. आणि भीष्माचार्य लढत आहेत तोपर्यंत आपण हातात शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा करून कंचनींच्या मांड्यावर लोळणारे ते निष्ठावंत. महाराज, हे शब्द आपले नाहीत. अधमांच्या संसर्गाने श्रेष्ठाचा स्वभाव धर्म बदलत नाही असं म्हणतात. पण राजाधिराज, या मोठ्या मानकरांच्या सभेत माझ्यासारख्या रांगड्या शिपायांना बोलू नये हे खरं. मी कर्ण राजांचा चाकर आहे आणि इथल्या कोणत्याही राजानं आपलं सिंहासन मला देऊ केलं तरी माझी जागा मी सोडणार नाही, इतकी ती मला मोलाची वाटते. कर्ण महाराज स्वतः गप्प राहिले तरी मी गप्प राहणार नाही. कर्ण राजाला सेनापती करा अथवा करू नका, पण या निमित्ताचा फायदा घेऊन माझ्या स्वामीचा अपमान करण्याचा हा उद्योग असाच पुढे चालू राहिला तर निक्षून सांगतो, या सभागृहात रक्तपात होईल. रक्तपात होय, रक्तपात. एका अक्षरानं कर्ण राजाची या पुढे अप्रतिष्ठा झाली तर त्या रंगेल झिपेचे हा जांघील तुकडे उडवल्याशिवाय राहणार नाही. त्यात माझा देहांत झाला तरी बेहतर. मग ती जीभ सरदाराची असो, राजाची असो, नाही तर महाराजांची असो. जांगेल नाही महाराज, महाराज मला क्षमा करा.
मला राहवत नाही, पण मी निक्षून सांगतो. चालता हो अगोदर, एक क्षणभर इथं थांबलास तर मला खपायचं नाही. जा जा. या राजे रजवाड्यांच्या दरबारात तुझ्यासारखा शिपायांना बोलण्याचा अधिकार नाही. शिपायांचा अधिकार फक्त रणांगणावर आणि तोही मरण्यापुरताच. राजांच्या आणि मुत्सजांच्या सभेत शिपाई तर तोंड उघडून बोलू लागले तर रणमैदान रक्तानं भिजवायचं काम कोण करणार? जा, मागे पाहू नकोस. अरे कर्णानं आजवर इतका अपमान सहन केला आहे की आता कोणी नव्यानं त्याचा अपमान करू शकत नाही. अंगराज, या प्रसंगाबद्दल मी आपली क्षमा मागतो. महाराज, आपण क्षमा मागायचं कारण नाही. जन्मापासून माझ्या कपाळावर कोरलेला लेख आहे, त्याला कोण काय करणार? होय, आपण सर्वजण म्हणता ते सत्य आहे, पण ते सुद्धा संपूर्ण सत्य नाही. ते अधिक भयानक आहे. आपण चाचरत बोलता, प्रशंसेच्या मखमली शब्दातून आपला आशय प्रकट करण्याचा प्रयत्न करीत आहात. मीच सांगतो ते. मी क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही, राजपुत्र नाही. होय, मी सुतपुत्र सुद्धा नाही. कोणत्या स्त्रीनं कोणत्या पुरुषापासून मला जन्म दिला हे कदाचित ब्रह्मदेवाला ठाऊक असेल, पण कोणत्याही एक मानवाला ते माहीत नाही. संभावितांची नीती न मानणाऱ्या स्त्री पुरुषाने मला जन्म दिला आहे. राजाचं कुळ नाही, क्षत्रियाची जात नाही, आई बापांचा पत्ता नाही. परमेश्वराला दिलेली देहाची एक देणगी घेऊन मी या जगात आलो आहे. माणसाच्या कर्तबगारीपेक्षा ज्या स्त्री पुरुषाने मैथून करून मला जन्म दिला, त्यांच्या नावाचं, त्यांच्या घराण्याचं ज्यांना महत्व वाटत असेल, त्यांच्या दृष्टीनं मी खरोखरच अदम आहे. या सन्मानास अपात्र आहे. शल्य महाराज, मला राग आलेला नाही. आपल्याकडे तरी काय दोष? कर्णाची सारी कर्तबगारी कौरवेश्वराच्या आणि आपणा सर्वांच्या सेवेसाठी सिद्ध आहे. मी जातो. वासंतिके, अजून उजाडलं नाही ना? उजाडलं. आता तर रात्रीची सुरुवात झाली आहे. दिसत नाही का हा रात्रीचा अंधार? हा अंधार इतका दाट आहे की त्यात काही सुद्धा दिसत नाही. हे दिवे नसते तर हा अंधार सुद्धा दिसला नसता. बाकी आकाशात चंद्र दिसतो आहे आणि समोर तू दिसते आहे, तेव्हा रात्र असावी हेच खरं. पण हा चंद्र आहे तरी खरं का? हा चंद्रासारखा दिसणारा खरोखर सूर्य तर नाही ना? वेळापत्रक पाहण्यात गफलत होऊन चुकून रात्री उगवला असेल आणि त्यामुळे लज्जेनं पांढरा पडून असा चंद्रासारखा दिसत असेल. चंद्र की सूर्य, रात्र की दिवस, मोठी पंचायत आहे बघा. पंचायत कसली तर? फार मोठी पंचायत आहे. हा जर सूर्य असेल तर मी तुझ्या बरोबर कसा? सूर्य उगवल्यावर स्त्रियांचं काय काम? अंधार आणि स्त्रिया सूर्योदयाबरोबर एकदम नाहीश झाल्या पाहिजे. स्त्री ही अंधार कन्या आहे. हा जर सूर्य असेल तर मी यावेळी हातात शस्त्र घेऊन रणांगणावर हजर असायला पाहिजे. पण ज्या अर्थी मी रणांगणावर हजर नसून तुझ्या समोर उभा आहे, त्या अर्थी ही रात्रच असली पाहिजे. काय मेला ब्रह्म घोटाळा हा? दरबारात अपमान झाल्यामुळे आज मद्याचे 4 पिले जास्त घेतले हे मला माहिती आहे. पण म्हणून काय झालं? खुशाल चंद्राला सूर्य आणि रात्रीला दिवस म्हणतात. जरा वेळानं मला भीम किंवा घटोत्कच सुद्धा म्हणाल. तुला भीम किंवा घटोत्कच म्हणायला मद्याचे 4 पिले घ्यायचं काय का? पहिल्याच पिल्यात काम भागेल. तुझी आंबेली त्याच वर्णाची आहे. मला पुन्हा मुळा पदावरती का हो? मी काही लठ्ठ आहे वाटतं? लठ्ठ? तुझं संपूर्ण स्वरूप दाखवायला हस्तिनापुरातले सारे आरती पुढे पडायचे. असू दे मी लठ्ठ. जा एखादी सुकुमार अप्सरा शोधायला. रागवलीच वाटतं. अगं पण तू लठ्ठ आहेस म्हणूनच मला इतकी आवडते. सड पातळ स्त्री म्हणजे स्त्रियत्वाचा संकोच. आता मात्र खरोखर तुम्हाला मदिरा चढलेली दिसते. कर्णराजांनी सेनापती केलं नाही म्हणून हा सारा उद्वेग का? कर्णाला सेनापती केलं नाही म्हणून माझं काय जाणार आहे?
फार तर प्राण जातील, पण ते आज ना उद्या जाणारच. अगं बाई, ही कसली गडबड ऐकू येत आहे? काय झालं देव जाणे. काळोखात हजारो मशाली उसळल्या आहेत. साऱ्या शिबिरात काहीतरी प्रचंड उत्पात झालेला दिसतो. सैनिक बेहोश होऊन नाचत आहे. नाही, हा कोलाहल लढाईचा नाही, आनंदाचा, उत्साहाचा आहे. हा पहा, एक सैनिक सगळे पितर स्वर्गाला गेल्याप्रमाणे उड्या मारीत चालला आहे. अहो अहो महाभाग, जरा थांबाल का? काय हो, कसली एवढी गर्दी उसळली आहे? काय झालं तरी काय? कर्ण महाराज सेनापती झाले. वसंतिके, तुताऱ्या शिंगाचा आवाज अगदी जवळ ऐकू येत आहे. चल, आपण इथून गेलं पाहिजे. मद्य प्यायलेल्या अवस्थेत महाराजांनी मला इथं पाहिलं तर. चल, ते पहा, अग्रदूत आले. सारी तयारी करून अभिषेकाच्या समारंभाला मला हजर राहायला पाहिजे. चल. परिचारक, परिचारक. राजाधिराज. राजपुरोहित देवालयात आले आणि पूजेची सिद्धता झाली की आम्हाला वर्दी पोचवा. आज्ञा महाराज. शल्य त्रिगर्ताच्या मनात आता कोणतेही विरोध नाही, याबद्दल मी आपल्याला ग्वाही देतो. शल्यराजांनी स्वतः आपलं सारथ्य पत्करायचं कबूल केलं, ते अंतःकरणात कुठलीही साशंकता नाही. म्हणूनच शल्याच्या सारथ्याबद्दल मी मात्र साशंक आहे. मी दोघांनी त्यासाठी इतका आग्रह धरला नसता तर मी या सूचनेला खास संमती दिली नसती. अश्वविद्येत शल्य अजोड आहे हे खरं, पण आपण फक्त त्याचा विद्येचा विचार केला, त्याच्या स्वभावाचा केला नाही. शल्याचं नशीब कौरवांच्या नशिबाशी जखडलेलं आहे. रथावर बसल्यावर तो कर्णाचा विश्वासघात करेल हे सर्वस्वी अशक्य आहे. कृती न करणार नाही, पण घोड्याचे लगाम सांभाळण्यात मद्रेश्वर कितीही प्रवीण असले तरी स्वतःची जीभ मात्र त्यांना लगामात ठेवता येत नाही. मामा, आपण अगदी निशंक असा. मद्रेश्वराने स्नेहाने आपला हात आमच्या हाती दिला. ते अशी वंचना करतील असं मला वाटत. कर्णा, सूर्याच्या किरणांना कधीही अंधार दिसत नाही. तुझ्या मनाचं इथं काहीही महत्व नाही. अद्यापही या गोष्टीचा फेरविचार करा. संतासारखा चेहरा आणि सापासारखी जीभ असलेली ही माणसं फार धोक्याची असतात. शकुनी महाराज, आपलं हे तत्वज्ञान खरं मानलं तर सारं जग भामठ्याने भरलं आहे असं मानावं लागेल. आपण सुद्धा त्याला अपवाद ठरणार नाही, पण ते खरं नाही. मी तर खरं मानणार. माझ्या शब्दावर दुसऱ्याने विश्वास ठेवावा अशी माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर मी दुसऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवणं हे माझंही कर्तव्य आहे. मामा, सूर्याच्या किरणांना अंधार दिसत नाही म्हणून आपण म्हणाला. सूर्याचे किरण पडले म्हणजे अंधाराचंच रूपांतर प्रकाशात होतं. कर्णाच्या निवासात जाण्यापूर्वी शल्याची वृत्ती कोणतीही असो, तेथून बाहेर पडताना मात्र तो कर्णाचा मित्र म्हणूनच बाहेर पडला. म्हणजे आपण मित्र आहोत असं त्याने सांगितलं. हो, त्यानं सांगितलं आणि तेवढं मला पुरं आहे. आणि मामा, अद्यापही तुम्हाला शंका असेल तर मी आश्वासन देतो की शैल्याने माझा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला तरी तोही मी सहन करेन. असा प्रसंगच येणार नाही. ठीक आहे, योग्य वाटला तो इशारा मी दिला. शल्य खरा ठरला तर मी मूर्ख ठरणार हे उघड आहे. गौरव पराभूत झाले तर माझा हा अभिमानी पण सरळ अंतःकरणाचा भाचा जगातील सर्वात मोठा खलनायक म्हणून नाव कमावे. तेजस्वी आणि उदार वृत्तीचा हा महारथी कर्ण एक तापट, उद्धट आणि गर्विष्ठ माणूस म्हणून प्रसिद्ध पावे. आणि या शकुनी मामाची तर काय अवस्था होईल देवच जाणे. बहुधा माझ्या नावावर एक उलट्या कुटीर काळजाचा म्हातारा असा शिक्का मारला जाईल. कारण ज्याला विजय मिळेल तो वीर, जो पराभूत होईल तो दरोडेखोर, विजय होईल तो मुत्सदी, पराभव पावेल तो भामटा. जे विजय मिळवेल ते सत्य आणि जे रणांगणावर कोलमडून पडेल ते असत्य. सत्यासत्याची मीमांसा शेवटी तलवारीच्या धारेनं होत असते. सत्यालाच विजय मिळतो असं नाही, तर ज्याला विजय मिळतो तेच सत्य ठरतं. म्हणून अंगराज,
माझा वृद्धाचा आशीर्वाद आहे की आपण विजयी व्हा. आपल्यासारख्या वृद्धांचे आशीर्वादच मला विजयाच्या वेशीपर्यंत पोहोचवतो. माझ्या घरात मला आशीर्वाद देणारं कोणीच नाही. सहज मनात येतो, मला आई असती तर तिला हा माझा गौरव पाहून किती आनंद झाला असता. रथात आरूढ होताना तिच्या पायावर डोकं ठेवून तिचे आशीर्वाद घेताना किती समाधान वाटलं असतं. कारण ज्यांना आया आहेत त्या सर्वांचेच अनुभव काही चांगले नाही. आईचं महत्व ती नसताना जास्त वाटत. न मातू परमदेवतम हे सुभाषित नेहमी दुसऱ्यांच्या आया संबंधी खरंच असतं. मामा, माझं सात्वन करण्याची मुळीच जरूर नाही. आईचा आणि माझा संबंध फक्त जन्मापुरता झाला. राधिकेनं मला आपल्या पदराखाली घेतलं, माईनं माझं संगोपन केलं. पण राधिकेची माया मातृत्वाच्या पोटी निर्माण झाली नसून अनाथावर पाखल घाण्याचा औदार्यातून उत्पन्न झाली आहे हे मला जागतेपणे समजलं. तेव्हापासून राधेकडेही मी आई म्हणून कधी पाहू शकलो नाही. कर्णाच्या जीवनात मातेला जागा नाही. परक्या घरी झोपे गेलेल्या मुलाप्रमाणे अंतःकरण एखाद्या वेळी अचानक आई म्हणून आक्रोश करतं. पण हे आक्रोश बंद करण्याचं माझ्या सामर्थ्य आहे. कर्णाच्या जीवनात स्त्रीची एकच भूमिका आहे, ती म्हणजे वल्लभीची. हीच एक स्त्रीची खरी भूमिका आहे. पुराणात तर माताही वल्लभा झाल्याचं उदाहरण आहे. पण पुराणातल्या गोष्टी कशाला? कुंती ही ज्येष्ठ पांडवाची सख्खी आहे ना, पण तिची उघडी मांडी पाहून प्रत्यक्ष धर्मराजाचीही कामवासना जागृत झाली. स्वतःचा सत्य वक्तेपणा सिद्ध करण्यासाठी खुद्द धर्मानच ही गोष्ट चार चौघाजवळ जाहीर करून ठेवली आहे. अर्थात हे खरं की कुंती सारखी सुंदर आणि चिरतरुण माता मिळण्याचं भाग्य सर्वांच्याच नशिबी नसतं. कुंती सारखी आई लाभणं हे खरोखर भाग्य आहे. परंतु सौंदर्य आणि चिरयौवन हेच काही कुंतीचे सद्गुण नव्हते. त्या जिभेनं प्रेम करण्याचं अपार सामर्थ्य कुंतीजवळ आहे. शब्दाची जितकी कृपण तितकीच हृदयाची उदार आहे. अंगराज, पांडवाशी युद्ध करताना कुंतीचे हे करुण डोळे आपल्या दृष्टीसमोर येणार नाही अशी मी आशा करतो. कारण ते डोळे आपल्या समोर आले तर त्यातील अश्रू आपल्याला दिसू लागतील आणि पांडवांच्या संहाराचा कार्य दुष्काळ होऊन बसेल. पुरुषाच्या पराक्रमाला सर्वात मोठी भीती स्त्रियांच्या अश्रूपासून नसते. राजाधिराज, आपली भीती अकारण आहे. ही रिकाम्या वेळातील मनाची चेष्टीत आहे. कुंतीच्या अश्रूची मला काय परवा नव्हे. 5 पांडवांचा वध करून कुंतीला रडायला लावणं हेच माझं जीवित कार्य आहे. कुंतीचं काय, पण जगातल्या साऱ्या माता कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर येऊन अश्रूंचा पाऊस पाडू लागल्या तरी माझ्या संकल्पापासून मी रेसभर ठाणार नाही. कर्णाचा सारा पराक्रम, सारी कर्तबगारी, सारी विद्या उद्या कुरुक्षेत्रावर पणाला लागणार आहे. हस्तिनापुरातील रंगमंचावर याच पांडवांनी सांगितलं की कर्णासारख्या सुतपुत्राला राजकुमाराबरोबर शस्त्र परीक्षेत भाग घेता येणार नाही. तुला आठवत ना, भर सभेत झालेल्या अपमानाला घायाळ होऊन मी रंगमंचावर मान खाली घालून उभा असताना दुर्योधना तू धावत येऊन मला मिठी मारलीस आणि माझ्या मस्तकावर स्वतःचा राजमुकुट ठेवून सर्वांना ओढून सांगितलं की कर्ण या क्षणापासून अंग देशाचा राजा. त्या क्षणापासून राजाधिराज कर्णाचं सारं जीवन आपल्या कल्याणासाठी मी वाहून दिलं आहे. राज्य दिलं म्हणून नव्हे तर त्या निराधार करणाऱ्या कोणाची भीड मुरवत न ठेवता आपण पाठीशी घातलं. मला राज्याचा लोभ नाही. भारतातील सारी राज्य बेचिराग करण्याचं सामर्थ्य या कर्णाच्या मनगटात आहे. पण कुणाच्याही सिंहासनाकडे मी अभिलाषाने नजर टाकली नाही. माझ्या साऱ्या शक्ती उद्याच्या संग्रामासाठी संकलित होऊन राहिल्या आहेत. आणि म्हणूनच या रणदेवतेचा प्रसाद घेताना राजाधिराज आपल्या समोर शकुनी महाराज आपल्या साक्षीनं त्या देवतेच्या पायावर हात ठेवून प्रतिज्ञा करणार आहे की 5 पांडवांचा संहार केला अखेरीस मी शस्त्र खाली ठेवणार नाही. अंगराज, आपण माझ्या ऋणाचा उल्लेख केला, पण खरोखर तुमचंच ऋण माझ्यावर इतकं मोठं आहे
की त्यातून उतराई होण्यासाठी अनेक जन्मही पुरणार नाही. मी फक्त आपल्याला हस्तिनापूरच्या रंगमंचावर हात दिला, पण माझ्या पाठीशी असलेला आपला हात आयुष्यभर माझं रक्षण करीत आहे. राजाधिराज, पूजेची सिद्धता झाली. चला अंगराज, दुर्योधना, रणदेवतेचं दर्शन घेऊन आपल्याला राजमंदिरात जायचं. सारेजण आपली वाट पाहत असतील. तो सारथी पुत्र कौरवांचा सेनापती झाला आणि सेनापती होताच पाची पांडवांचा निपात करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. कर्णाच्या पराक्रमाची आणि समर कौशल्याची भीती पांडवांनी कधी बाळगली नाही. आई, तू नेहमी म्हणत होतीस ना की कर्ण कौरवांचं नेतृत्व कधी पत्कारणार नाही. ऐक, आताच हस्तिनापुराहून वार्ता आली आहे की दुर्योधनानं कर्णाला सेनापती केलं आणि या उपचाराची परतफेड करण्यासाठी पाची पांडवांना ठार करण्यासाठी त्या सूतपुत्राने प्रतिज्ञा केली आहे. असं व्हायचं नाही. आई, कर्ण सेनापती झाला हे सत्य आहे. अप्रिय असलं तरी सत्य आहे ते. किती भयंकर सत्य आहे हे. कर्णानं सेनापती पद स्वीकारावं यात काही अघटित नाही, काही अप्रिय नाही. कर्णाच्या सद्गुणामुळे दिपून गेलेली तुम्हा स्त्रियांची नजर त्यांच्या दुर्गुणाकडे नेहमी दुर्लक्ष करीत असते. आई, तुला वाटायचं की पांडवांचं भांडण कौरवाशी आहे, कर्णाशी नाही. पण मला आश्चर्य वाटतं ते श्रीकृष्णाचं. शिष्टाईच्या प्रसंगी कर्णाला पांडवाच्या पक्षाला आणण्यासाठी त्याने किती यातायात केली. श्रीकृष्णांना सुद्धा या गोष्टीचा विसर पडला की कर्ण कितीही थोर महात्मा असला तरी तो पांडवांचा मात्र तो 7 जन्माचा हाडवैरी आहे. कर्ण पांडवांचा हाडवैरी. काय कारण कर्णाला पांडवाशी वैर करण्याचं? पांडवाच्या कोणत्या वैभवाचं त्याला लोभ आहे? कीर्तीचं महत्व राज्यापेक्षाही अधिक आहे. सिंहासनावर बसलेला राजा नव्हे तर सिंहासन आणि राजे निर्माण करणारा प्रतापी सेनानायक म्हणून कर्णाला कीर्ती मिळवायची आहे. दुर्योधनाच्या अंतःकरणात फक्त भाऊबंदकीचा द्वेष आहे. पण कर्णाला पांडवांचा पराक्रम खुपतो आहे. कौरवांच्या अरेरावी मस्तकावर आपल्या शस्त्राचं छत्र धरून पांडवांचा आणि कृष्णाचा पाडावा करण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. भीमा, 100दा सांगितलं असेल, कर्णाच्या जन्माचा असा उल्लेख करून त्याचा उपमर्द करू नका. कर्णाचा जन्म अधम कुळातला आहे. हा काय त्याचा अपराध आहे? त्याच्या आई बापांनी त्याचा त्याग केला. हा काय त्याचा गुन्हा आहे? ज्या चांडाळीनं आपलं पोटचं पोट दुसऱ्याच्या पदरात टाकलं ना, तिचीच गुन्हेगारी आहे. आई, तुझं अंतःकरण उदार आहे हे मला ठाऊक आहे. पण पांडवांच्या हाड वैऱ्या संबंधी, त्या नीच रथकारा संबंधी इतक्या अवेगानं, इतक्या आपुलकीनं बोलण्याचं कारण काय? आईच्या अंतःकरणाची माया दुसऱ्या कुणालाही कळायची नाही. आईच्या अंतःकरणाची माया, कर्णाशी या मायेचा आणि या अंतःकरणाचा काय संबंध? काय म्हणाले मी? आईचं अंतःकरण? हो, आईचंच अंतःकरण. लोकांच्या पायदळी पडणाऱ्या अनाथ मुलाला पाहिलं ना की प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणातील आई जागी होते. ओतू गेलेलं दूध मांजरालाही मिळत नाही आणि माणसालाही मिळत नाही. आई, तुझे उद्गार धर्मराजाच्या मातेला शोभण्यासारखे असले तरी वाऱ्यावर वाहणारे हे औदार्य काय उपयोगाचं? आईनं आपलं मातृप्रेम आपल्या स्वतःच्या मुलापुरतच मर्यादित ठेवावं आणि वैऱ्यांनी वैऱ्यांचं रक्त पिण्यासाठी आकांक्षा बाळगावी. या साध्या सरळ समजुतीचं मला शिरोधारी वाटतं. भीमा, मला राजकारण कळत नाही, पण मला वाटतं समेटाची वेळ अद्यापही गेली नाही. झाला तेवढा रक्तपात पुढे झाला रे. समेट? पृथ्वीला कलंभूत झालेल्या त्या दरोडेखोऱ्याची समेट? समेट, सलोखा, शांतता हे शब्द त्या रौरवांच्या वतनदारासाठी नाहीत. प्रत्येक कौरवाचं आणि कौरवांना पाठीशी घालणाऱ्या त्या कर्णाचं धडा वेगळा मस्तक लाथेनं तुडविल्याशिवाय आता समेट होणार नाही. आई, ज्या दिवशी आम्ही युद्धाचा निर्णय घेतला त्या दिवशी प्रथमच तुझ्याच पायावर डोके ठेवून आम्ही सर्वांनी तुझा आशीर्वाद घेतला. होय, खरंच आहे ते. मी त्याच वेळी नाही म्हणून सांगायला हवं होतं, पण मला धैर्य झालं नाही. त्याच दिवशी जर मी नाही म्हणाले असते, श्रीकृष्ण हस्तिनापुराहून परत आल्यावर
स्वतः उठून दुर्योधनाला कर्णाला भेटले असते तर हे सारं अमंगल ओढवलंही नसतं. पण मी हो म्हटलं. तुम्हाला आशीर्वाद देणारे माझे हे करंटे हात जर कोणी जाळून टाकील तर. आई आई काय झालं आहे तुला आज? कसली व्यथा आहे तुझ्या अंतःकरणाला? जगाला अजिंक्य झालेल्या पांडवाची वीरमाता तू. असं दुःख करण्याचं काय कारण तुला? वीरमाता नाही, वीरमाता होण्याची आज आकांक्षा नाही मला. नुसती माता आहे. समजलं. कर्ण सेनापती झाला म्हणून तू भयभीत झाली आहे. माझं आईचं अंतःकरण पांडवाच्याच काय या साऱ्या जगाच्या भवितव्यासाठी साशंक झालं आहे. कुरुक्षेत्रावर चाललेला हा भयानक रक्तपात पाहून गांधारी प्रमाणे मीही डोळे झाकून घेण्याचं व्रत पत्करलं असतं तर बरं झालं असतं. आई, या लढाईला पांडवांनी कधी आपण होऊन आमंत्रण दिलं आहे का? कौरवानेच आपल्या पराक्रमाच्या घमेंडीत हा वैराचा वणवा पेटवला आहे. पांडवांनी यापूर्वीच लढाईला आमंत्रण दिलं नाही ही खरोखर त्यांची चूक झाली. माणसाच्या रक्ताची काय मातब्बरी? दुष्टाचं निर्मूलन करून सृष्टी निष्पाप करण्यासाठी भीषण रक्तपाताची ही आवश्यकता असते. स्त्रियांच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे पाहिल्याशिवाय त्याची भीषणता तुम्हाला कोण यायची नाही. आईच्या डोळ्यांनी, पत्नीच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे जर तुम्ही पाहू शकाल ना तर तुमच्या हातातील हत्यार जमिनीवर निखळून पडतील. कसला पराक्रम, कसलं शौर्य आहे. वाघानं जंगलात जनावरं मारली तर त्याला हिंस्त्र म्हणायचं. वाटबारी करून कोणी कोणाचे गळे कापले तर त्याला दरोडेखोरी म्हणायची. आणि सिंहासनाच्या लोभासाठी, नावाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी, काल्पनिक ध्येयाच्या नशेमध्ये माणसं परस्पराची उरं फोडायला लागली तर त्याला पराक्रम म्हणायचं. कसला हा पराक्रम? तुमचं शौर्य म्हणजे जंगली जनावरांचं शौर्य. माणसाचं शौर्य माणुसकीची जोपासना करण्यात आहे, तिचा वध करण्यात नाही. आई, कर्ण सेनापती झाला म्हणून तुझं आज मन विचलित झाला. ज्या कर्णाच्या भीतीमुळे तू इतकी भांबावली आहेस त्याला जिवंत धरून तुझ्या पायावर आणून टाकण्याचं सामर्थ्य आमच्या मनगटात आहे. पण तुझी खरोखरच इच्छा असेल की आज रात्री पांडवांनी दाती तृण धरून कौरवांना शरण जावं, दरबारात झालेली विटंबना विसरून द्रौपदीनं कौरवांपुढे पदर पसरावा, हस्तिनापुराच्या राज्यावर हक्क सोडून पांडवांनी पुन्हा वनवासात जावं, तर तसं सांग. नाही, माझं तसं म्हणणं नाही. पांडवांनी दुःखी कष्टी राहावं, अपमानाचं जीर्ण जगावं हे मला कसं सहन होईल? काल मी भेड्यासारखी बोलत राहिले. मला काय हवंय ते माझं मलाच समजत नाही. जा तुम्ही आता, तुम्हाला विश्रांती घेतली पाहिजे. आई, आम्ही जातो, पण तू मात्र उगाच जीवाला त्रास करून घेऊ नको. राणी साहेब, दिवे मालवायचे का? हो, मालवून टाक सारे दिवे. आणि हे बघ, बाहेर जाऊन सारथ्याला माझा रथ सिद्ध करायला सांग. आता यावेळी? होय, यावेळी. मला काय हवं आहे माझं मलाच समजत नाही. राजमाते, तू खोटं बोललीस. तुला ठाऊक आहे तुला काय हवंय ते. तुला तुझा कर्ण हवा आहे. कर्णासाठीच हा सारा आक्रोश, ही सारी अंतःकरणाची तडफड. एकट्या कर्णासाठी नाही, एकट्या कर्णासाठी नाही. माझी सारी मुलं मला हवी आहेत. माझा कर्ण मला हवा आहे. माझे पांडवही मला हवे आहेत. माझा कर्ण, पण कर्णावरती माझा काय हक्क उरला आहे आता? माझ्या पोटचा मुळा, पण मी त्याचा अवहेर केला. त्याची जन्माची वैरीण ठरले. मी कधी पदराखाली घेऊन त्याला दूध पाजलं नाही, कधी मांडीवर घेऊन त्याला अंगाई म्हटले नाही, की कधी स्वतःच्या हातानं 2 घास त्याच्या तोंडात घातले नाही. कुबेराच्या संपत्तीवर अधिकार असतानाही मी त्याला भणंगाच्या घरात
माझ्या हातानं लोटलं. ऐहिक जीवनाची सारी वैभव त्याच्यापासून हिरावून घेतली आणि कब्जातपणाचा कायमचा कलंक त्याच्या ललाटी लावून ठेवला. चांडाळी, तू त्याची खरोखर आई असतीस ना, तर तू जगाला ओढून सांगितलं असतं की नाही, कर्णसूत पुत्र नाही, तो अनाथ मूर्ख नाही, तो माझा, पांडवांच्या मातेचा, भीष्माचार्यांच्या सुनेचा, पंडूराजाच्या पट्टराणीचा थोरला मुलगा आहे. पण तो धीर मला झाला नाही, आजही होत नाही. पण कर्णाला सांगायचं धैर्य मात्र आज रात्री दाखवलंच पाहिजे. काही झालं तरी मला कर्णाकडे जायला हवं. उद्या कर्ण 5 पांडवांचा वध करणं आणि पांडव कर्णाला ठार करायचं नाही. नाही, उद्याचा दिवस उजाडण्यापूर्वी मला करता येईल ते केलं पाहिजे. देवा, एक घटकाभरच माझ्या पाठीशी उभे राहा, पाठीशी उभे राहा. फक्त 5 मिनिटांचा मध्यांतर. दुसरा अंक. आनंदी आनंद. वासंतिके, आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं, माझी दृष्टी कृतार्थ झाली. तुमची दृष्टी कृतार्थ व्हायला एखाद्या अप्सरेचं दर्शन व्हायला हवं. अगं, सुंदरीचं दर्शन पुरुषांच्या दृष्टीला आवश्यक आहे. रोजच्या जीवनाची मीठ भाकर आहे ती. परंतु डोळ्यांच्या मेजवानीसाठी स्त्रियांच्या सौंदर्यापेक्षा अधिक भव्य देखावे दृष्टीला दिसावे लागतात. आज राजमंदिरात झालेल्या अभिषेकाचा समारंभ अभूतपूर्व होता. कर्णराजाच्या अभिषेकासाठी कौरवेश्वरांचं सारं वैभव कोंदणासारखं उभं राहिलं होतं. सोन्या चांदीच्या सिंहासनावर जरतारीच्या पडद्यापुढे आणि जड जवाहिरांच्या झालरीमध्ये माझा मालक त्रैलोक्याच्या राजासारखा तळपळत होता. तुमचा हा 7 शृंगार पाहिल्यावर एखाद्याला वाटेल तुम्हालाच सेनापती पदाचा अभिषेक होता. अगदी विजयादशमीच्या घोड्यासारखे नटले आहात. अगं, आजचा प्रसंगच तसा आहे. आकाशातील नक्षत्र काढून त्यांची माळ जरी गळ्यात घालता आली असती तरी ती देखील मी घातली असती. आम्हा पुरुषांच्या आयुष्यात असे नटण्या थटण्याचे प्रसंग फार क्वचित येतात. स्त्रियांना नटण्याचं काही वाटत नाही, कारण आयुष्यभर त्यांचा तो एकच उद्योग निष्ठेने चालू असतो. पुरुषांची पारद करायला मला शरीराचं सौंदर्य पुरं पडत नाही, म्हणून दागदागिन्यांनी आणि वस्त्र्यांनी त्यांचं आकर्षण नेहमी वाढवित असतात. स्त्रिया पुरुषांची पारद करतात, मग हे नवीनच ऐकते. खरं म्हणजे पुरुष स्त्रियांच्या मागे लागतात. बिचाऱ्या पुरुषांना दुसरं गत्यंतर उरत नाही. लोहचुंबक समोर आला, लोखंड ओढलं जाणारच, पण पारद करणार असतं लोहचुंबक, लोखंड नव्हे. पारद करणारा तुम्ही स्त्रियाच, पण बिचाऱ्या पुरुषांना वाटतं की आपणच पारद करीत आहोत. खरोखर पट्टीचा वीर असो की तज्ञाशी विद्वान असो, स्त्रीच्या समोर गेल्यावर त्याच्या शौर्याचा आणि विद्वत्तेचा अगदी लोळागोळा होऊन जातो. स्त्रिया आपला खऱ्या, पण आपल्या सानिध्यात पुरुषांना मूर्ख करण्याचं त्यांचं सामर्थ्य फार मोठं आहे. जे असतं ते केव्हा तरी दिसतं, एवढा त्याचा अर्थ. हे कुरुक्षेत्र म्हणजे पुरुषांच्या मूर्खपणाचा एवढा मोठा पुरावा आहे. एका द्रौपदीचा पदर ओढला तर त्यासाठी रोज हजारो माणसांची कत्तली. तेवढ्यासाठी प्रतिज्ञा किती आणि गर्जना किती. काय मेलं त्या पदराचं महत्व. तेच तू, हे महत्व पदराचं नाहीये, पदराच्या मालकिणीचा आहे. उद्या तुझा पदर कोणी ओढला तर साधी शिवीगाळ सुद्धा व्हायची नाही. मी तरी तेच म्हणते, द्रौपदीच्या पदरापेक्षा माझ्या पदराचं महत्व का कमी असावं. ती राजाची राणी झाली म्हणून एवढं कौतुक.
अमादासाच्या आणि निर्धनाच्या वस्तीमध्ये रोज हजारो दुःशासन निर्माण होतात आणि रोज हजारो पदरांची ओढ्याताण होते. पण त्याची वार्ता या गल्लीतून त्या गल्लीत सुद्धा जात नाही. अगं, धनिकांची नीती निराळी आणि निर्धनांची नीती निराळी. सोन्याचे कस वेगळे आणि लोखंडाचे कस वेगळे. चुलीत गेलं ते सोनं. धनिकांच्या नीतीसाठी शेवटी मरायचं मात्र गरिबांनी. गरीब श्रीमंतासाठी मरत नाही, स्वतःच्या पोटासाठी मरतात. श्रीमंतांची राज्यच मेली बरखास्त केली पाहिजे. तोच तर द्वारकेच्या श्रीकृष्णाचा उद्योग आहे. त्या गोकुळच्या गवळ्यानं साऱ्या प्रतिष्ठित राजवाड्यांना गाई गुराप्रमाणे हाकलण्याचा उद्योग आरंभिला आहे. हे तुमच्या मालकाने ऐकलं तर एक दिवस सुद्धा ते तुम्हाला जवळ ठेवायचे नाही. अगं, चाकरांची मतं म्हणजे खाली गळून पडलेली मालकाचीच मतं. कर्णाचाही मत माझ्यासारखंच आहे. ही काळोखातून पुढे येणारी आकृती कुणाची आहे? बाई, तुम्ही कुणाला शोधता आहात? कर्णाचं निवासस्थान हवंय मला. आपण मार्ग दाखवाल तर फार आभारी होईल. कर्णाचं निवासस्थान कशा करता? मी भिक्षेकरी आहे. बाई, दवंडी देऊन दानाची वेळ सर्वत्र जाहीर केली होती. ती वेळ आता संपून गेली आहे. भिक्षेकऱ्यांचा अधिकार फार मोठा आहे हे मला मान्य आहे, पण भीक मागताना त्यांनी सुद्धा काळ वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. मला नाही पाळता आलं ते. मार्ग दाखवण्याची आपली इच्छा नाही असं दिसतं. हा प्रश्न माझ्या इच्छेचा नसून दुर्योधन महाराजांच्या इच्छेचा आहे. म्हणजे कर्ण महाराज आता विश्रांती घेत आहे. कोणत्याही याचकाला कोणत्याही वेळी कर्णाच्या निवासस्थानात मुक्त प्रवेश आहे ते खरं, पण कर्णाच्या विश्रांतीत व्यत्यय येऊ नये म्हणून कौरवेश्वरानं रात्री त्यांना भेटण्याची सर्वनाच बंदी केली आहे. नाही, मला आताच भेटायचं आहे त्यांना. मला वाटलं होतं या जगात उन्मत्तपणाचा पत्कर फक्त राजे महाराजांनी घेतला आहे, पण नाही. कौरवांच्या राज्यातील भिकारी सुद्धा तितकेच उद्दाम दिसतात. चला बाईसाहेब, आपल्याला महाराजांकडे नेण्या वाचून गत्यंतर नाही, कारण महाराजांच्या कानावर आपल्या या सत्याग्रहाची वार्ता गेली तर मला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. पण कृपा करून माझी एक अट तरी मान्य कराल का? कोणती? महाराज झोपलेले असले तर आपण परत फिरावं. हो, परत फिरेन मी. ठीक, चला. महाराज जागे असले तर तुमचं नशीब. चल वासंतिके, या बाईंना महाराजांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचून देऊ. उठ माधवी, उठ. महाराज, हे काय? तू रडते आहेस? माझ्या पायावर सुद्धा आसवा उघडत आहे तुझी. माधवी, काय झालं माझ्या कोकळीला? वासंतिक वैभवाचं मधुर कुंचन करता करता हा पावसाळा एकदम सुरू का झाला? माधवी, बोलत का नाही? महाराज, मला आज भीती वाटते आहे. चार शब्द उच्चारायला किती अडकळतेस, किती चाचरतेस. आज एकाएकी तुला माझी भीती वाटू लागली. कौरवांच्या दायादाना माझी भीती वाटते तेवढे पुरे आहे. महाराज, आपली परवानगी असेल तर एक विनंती करायची आहे. यासाठी परवानगी कशाला? आज कित्येक वर्ष माझ्या अंतपुरात नव्हे, माझ्या अंतःकरणात तू आपल्या सौंदर्यानं आणि सौजन्यानं स्वामित्व गाजवीत आहे. निस्वार्थ प्रेम हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य, ही संजीवनी तुझ्याकडूनच करणारा लाभली आहे. महाराज, आपली सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं यातच मी स्वतःला धन्य समजते. मी कसली आपल्याला संजीवनी देणार? पहाटेच्या दवानं का समुद्राला भरती येणार आहे? मी भाग्यवंत म्हणून आपल्या प्रेमाचा मला लाभ झाला. या प्रेमाच्या आधारानच एक विनंती करण्याचं धाडस करते. कसली विनंती? कसं सांगू? अशा गोष्टींचा आपल्या पुढे उच्चार करायला देखील लाज वाटते. महाराज,
गेले 3 दिवस. माझ्या जीवितासंबंधी तू चिंताक्रांत आहेस आणि 3 दिवसात देवापुढे 300 नवस बोलले आहेस, एवढंच ना? महाराज, मला भीती वाटते, फार भीती वाटते. गेले 3 दिवस मला भयंकर दुश्चिन्ह दिसत आहे. दुश्चिन्ह? कसले दुश्चिन्ह दिसले तुला? आज मगाशी तुमच्या अभिषेकाचा समारंभ चालू असताना तुमच्या मस्तकावर कौरवेश्वरांनी सेनापती पदाचा किरीट ठेवला आणि सैनिकांना दर्शन देण्यासाठी तुम्ही बाहेर आलात. त्याच वेळी काय झालं? कुलहीनाला सेनापती पद मिळाला म्हणून आकाशातील सारी नक्षत्र अश्रू गाळायला लागली. श्रीफला एवढा मोठा दिसणारा एक लाल तारा आकाशाच्या मध्यमवरून निखळून पडला. डोळ्यापुढं अंधेरी आणणारा देखावा होता. तो तांबडा लाल तारा वेगाने निखळून पडत असताना आकाशाच्या शिखरापासून क्षितिजापर्यंत रक्ताची एक धारच वाहत आहे असं वाटलं. अगं माधवी, विश्वाच्या प्रचंड व्यापामध्ये परमेश्वराच्या सनिध असलेले हे अपार तेजोगोल ग्रामजोशाप्रमाणे माणसाचं भविष्य वर्तवण्याचं कार्य करीत आहे असं मानणं यात माणसाचा गौरव असला तरी त्या नक्षत्रांचा अपमान आहे. यापेक्षा अधिक महत्वाचं कार्य विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी योजलेलं असलं पाहिजे. माणसाचं दुर्दैव सांगण्यासाठी अशा तारखा निखळून पडत असल्या तर आतापर्यंत आकाशामध्ये एकही नक्षत्र शिल्लक राहिलं नसतं. महाराज, मला क्षमा करा, पण आपण उद्या रणांगणावर जाऊ नका अशी प्रार्थना आहे माझी. उद्या रणांगणावर जाऊ नको? माधवी, माझ्या आयुष्यातून भूत भविष्याचे सारे दिवस वजा करून ब्रह्मदेवाने उद्याचा एकच दिवस बाकी ठेवला तर तो मी रणांगणावरच खर्च करीन. सगळी दुश्चिन्ह खरी ठरली तर जास्तीत जास्त काय होईल? घराच्या आयुष्याची अखेर होईल, एवढंच. जाऊ दे. नवखंड धरित्रीवर कौरवाचं अधिराज्य राहणार की पांडवांचं याचा निर्णय उद्या लागायचा आहे आणि हा निर्णय कर्णाच्या बाहुबलाला लागणार आहे. महाराज, आपली नजर उद्याच्या संग्रामाकडे लागली आहे, पण मला वाटतं की उद्या कधी होऊच नाही. आजची ही रात्र काळी वस्त्र नेसून कसल्या तरी आशिवाची प्रतीक्षा करीत एखाद्या राक्षिणीसारखी समोर उभी आहे असं वाटतं. आजच्या रात्री बरोबर आलेला हा काळोख उद्याच्या औषध कालात विलीन होणार आहे. आणि याचं काय? कोणत्याही रात्रीची भीती बाळगण्याचं कारण नाही. रात्रीच्या अंधेऱ्या कहाणीला सूर्याचा सोनेरी पूर्णविराम प्रत्यक्ष विद्यार्थ्यानंच देऊन ठेवला आहे. मी आज आनंदात आहे. आज मी आनंदात आहे माधवी. कोणत्याही अशुभाच्या अथवा भीतीच्या कल्पना आज माझ्या मनाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. पण माधवी, माझ्यासाठी तू गाळलेली आसव मी कधीच विसरणार नाही. आपल्यासाठी कोणाचे तरी डोळे निस्वार्थपणानं ओले होत आहेत याची जाणीव असणे फार मोठं भाग्य आहे. माझ्या वैरण आयुष्यात हे भाग्य मला क्वचित लाभलं. मी यश मिळवलं, पण या आनंदातच माझ्या दुःखाची कहाणी आहे. या विजयातच माझ्या पराजयाची वेदना आहे. साऱ्या मधुर मंगल मनोवृत्तींच्या प्रेतावर पाय ठेवून मी यशाची उपासना केली, यश मिळालं. पण एखाद्या वेळी वाटतं की जे मिळवलं त्यापेक्षा जे हरवलं ते फार मोलाचं होतं. माणुसकीचं अधिष्ठान असेल तर माणसाच्या पराक्रमास महत्व आहे, नाही तर जंगलातील श्वापदांचा पराक्रम तो. ही माणुसकी माझ्या पायाखालून निखळत चालली असं वाटतं मला. महाराज, वारंवार असं वेडा वाकडा बोलू नये. सारं जग म्हणतं आपण सूर्यपुत्र आहात. सूर्यपुत्र? एका कंसात सारथ्याच्या खोपट्यात वाढलेला दरिद्री बिन बापाचा कर्ण कौरवेश्वराच्या शेजारी बसू लागल्यावर दरबारातील खुश मस्करांनी तयार केलेली एक दंतकथा आहे. सूर्यपुत्र कुठला? मी सुतपुत्र देखील नाही. सुतपुत्र म्हणून माझी नालस्ती करणारे सुद्धा माझा गौरवच करीत असतात. कोणातरी कुमारिकेच्या अथवा विधवेच्या पोटातून बाहेर पडलेला पापाचा गोळा आहे मी. कोण होती माझी आई कोणास ठाऊक. राजमहालात राहणारी एखादी राणी असेल किंवा उकिरड्यावर लोळणारी एखादी कंगाल भिकारी नसेल.
थांबा जरा. नाही, आपण आज जाऊ शकणार नाही. मी आत गेल्याशिवाय राहणार नाही. उद्या नाही, आजच, आताच मला कर्णाची भेट घ्यायची आहे. तुम्ही जाऊ देणार नसाल तर इथूनच मी कर्णाला मोठ्यानं हाक मारेन. कर्णा, कर्णा, मला तुझी भेट हवी आहे. कर्णाची भेट हवी आहे आणि त्यासाठी एवढी दंगल? द्वारपाल, महाराज, कुणीतरी स्त्री आली आहे आपल्याला भेटण्यासाठी. मी तिला पुष्कळ सांगितलं की महाराज झोपेच्या तयारीत आहेत. झोपायची तयारी म्हणजे झोप नव्हे. कर्णाच्या दाराशी कुणासही प्रतिबंध होता कामा नये. नाव सांगायला तयार नाही ती. प्रत्यक्ष भेटीत महाराजांनाच नाव सांगेन असं म्हणते ती. एकटीच आहे? हो, एकटीच आहे. ठीक, पाठवून दे तिला. मला आज्ञा द्यावी. का? येणारी स्त्री आहे, आग्रही आहे आणि एकटी आहे. आपणही आज आनंदात आहात. मी कशाला राहू इथं? माझ्यामुळं तिच्या कामात व्यत्यय यायचं एखादी वेळ. रुसलीच वाटत. न आलेल्या न देखलेल्या स्त्रीचा सुद्धा इतका मत्सर. रात्री पुरुषाच्या महालात असलेल्या स्त्रीला महालाच्या दाराशी एकट्यानं आलेल्या स्त्रीचा मत्सर वाटणार नाही तर काय होईल? पण ती कोण आहे, कशी आहे याचा सुद्धा अद्याप पत्ता नाही. ती कोणी असू शकेल. दान मागण्यासाठी आलेली एखादी भिकारी नसेल. प्रेम मागण्यासाठी आलेली एखादी प्रमदा असेल. नाही तर इतकी वर्ष अंधारात दडून राहिलेली माझी अज्ञात आई असू शकेल. द्वारपाल कुंतीला कर्णाची भेट द्यायला तयार नसतो. तरीही निश्चयाने आणि आग्रहाने कुंती कर्णाला भेटते. आपल्या पुत्राला भेटून आपली ओळख पटवून देण्याचा तिचा प्रयत्न असतो. तरीच श्री कृष्णाच्या शिष्टाईचा अर्थ माझ्या आता ध्यानात येत आहे. कर्णा, तू पांडवांच्या पक्षाला येशील तर पांडव तुला थोरला भाऊ मानून साम्राज्याचं उजक तुझ्या पायावर सोडायला तयार आहे. थोरला भाऊ मानून? मला वाटलं माझ्या थोर पराक्रमाला पांडव औदार्याची लाच देत आहेत. पण नाही, तो माझा हक्क होता, थोरल्या भावाचा हक्क. कुंतीचा मुलगा, पांडवांचा भाऊ, ज्यांच्या रक्तानं मी उद्या स्नान करणार त्या हाडवैऱ्यांचा भाऊ. एकाच आईच्या कुशीतून मी आणि माझे हाडवैरी बाहेर पडलो. सापडली, माझी आई सापडली. जन्मभर मी जिचा शोध करीत होतो ती सापडली. कर्णाची आई सापडली. कर्णाची आई सापडली. बाळ, कर्णा, लाडक्या बाळ, बाळ. कर्णाची प्रत्येक पावलाला विटंबना करणारा दुष्टानो ऐकलत का आहे? पांडवांची माता, हस्तिनापुराची साम्राज्ञी, पंडूची पट्टराणी कर्णाला बाळ म्हणते आहे. मी सूतपुत्र नाही, अधम कुळातला नाही. मी महाराणी कुंतीचा मुलगा आहे. राधेय नाही, कौंतेय आहे. ऐका, ऐका विश्वातील साऱ्या सुष्ट दुष्ट शक्तीनो, दांभिकानो, वैरानो, मित्रानो, सर्वजण ऐका. मी कौंतेय आहे. कौंतेय आहे. मी कौंतेय आहे. कर्णा, माझ्या लाडक्या, जरा वरती पहा. आई, आई मला रडू दे. मला दुसरं काही नको. मला फक्त रडायचं आहे. आईच्या छातीवर पडून रडायचं आहे. एवढ्या समाधानाचा मला अधिकार आहे. कर्णा, तुझ्या जवळ मी वचन मागितलं याची मला क्षमा कर. कसलाही सौदा करायचा नाही मला आता.
पांडवांचा पक्षाला येऊन त्यांना संरक्षण द्यावं आणि त्यांच्या वैभवाचा ज्येष्ठ अधिकारी व्हावंस असं सांगण्यासाठी मी तुझ्याकडे आले होते. पण आता माझं काहीही मागणं नाही. मला काहीही नको. तू मला आई म्हणून हाक मारलीस. जन्मापासून दुरावलेल्या माझ्या लाडक्या बाळाला मी आज हृदयाजवळ घेऊ शकले. यातच सारं काही पावलं आहे मला. फार मोठ्या सुखाचा या भागिनीला लाभ झाला आहे. अरे रे परमेश्वरा, कर्णाच्या जीवनाची का अशी क्रूर लीला करतो आहेस रे? वाढ जरा शांत हो ना. शांत हो? आता कुठली आली शांतता? तू माझ्या जीवनाचा असा विध्वंस केलास. पांडवांच्या पक्षाला येऊ काय? दुर्योधनाकडे जाऊन त्याला हे सांगू? जन्मापासून जिनं माझा विश्वासघात केला तिच्या शब्दासाठी, जन्मभर ज्यानं माझ्या पराकोटीचं प्रेम केलं त्या मित्राशी येणे प्रसंगी मी द्रोह करीत आहेत म्हणून? नाही नाही महाराज, खोटेपणा, विश्वासघात आणि द्रोह या गोष्टींच्या सवयीमुळे आपल्याला काहीच खंत वाटत नसेल, पण कर्णाला त्या त्याज्य वाटत आहेत. तू कौरवांचा पक्ष सोडावास असा आग्रह मी आता एका शब्दानेही करणार नाही. तू आपल्या मित्रांशी द्रोह करू नकोस. आणि पांडवांच्या रक्ताने माझे हात मागून घेऊ? वडील भावांना धाकट्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान करावं, आपल्या पराक्रमाच्या पंखाखाली त्याला सुरक्षित ठेवावं. पण कर्णाचं नशीब असं बलवत्तर की त्याला आपल्या धाकट्या भावांच्या छातीवर धनुष्य रोखल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रद्रोह नको म्हणून बंधुद्रोह करायचा, आणि बंधुद्रोह नको असेल तर मित्राचा गळा कापायचा. आई आई कशाला सांगितलंस मला हे? ही निर्वाणीची रात्र येऊन ठेपल्यावर मला राहावलं नाही. जे धैर्य आयुष्यभर दाखवता आलं नाही ते या अखेरच्या रात्री तरी दाखवावं अशा निर्धारान आले मी. माझा अपमान होईल, विटंबना होईल याची मला जाणीव नव्हती असं नाही, पण आईच्या अंतःकरणानं मला धीर दिला. आईच्या अंतःकरणानं मला इथं ओढून आणलं. आईचं अंतःकरण असली अधम भेकड अंतःकरणावरच्या गोजीरवण असताना सकट हत्तीच्या पायाखाली ठेचली पाहिजेत. कोणती? 3 पांडवांना तू दूध पाजून वाढवलंस, दोघांच्या मस्तकावर आपल्या पैठणीच्या पदराखाली छाया धरलीस, पण या पहिल्या कौंतेयाला मात्र तू हलाहल पाजून त्याचं जीवन बर्बाद केलंस. उष्ट्या खरगट्याप्रमाणे त्याला राधेच्या लक्तरात टाकून दिलंस. स्वतःच्या सुखाचा मार्ग निर्वेद करण्यासाठी चांडाळी तू आपल्या हाताने त्याच्या कपाळावर सुद्धा पुत्र या अक्षराचा जळता शिक्का मारून ठेवलास. कर्णा, मी तुझा अपराध केला आहे, फार घोर अपराध केला आहे, पण या अपराधाचा शासन मी किती सोसला आहे याची तुला कल्पना नाही. कुणालाही येणार नाही. दुःखाची ही आग आत अडवून धरली आहे मी. इतकी वर्षाचे रहस्य तू उरात दडवून ठेवलं असते, आणखी 4 घटका तसंच ठेवलं असतं तर काय तुझ्या छातीला तडे गेले असते. राधेच्या घरात कर्दनाचे घास मी घशात घालीत असताना तू कधी आली नाहीस. अपमानाच्या शल्याने मी विवळत असताना तू कधी पुढे येऊन मला हात मारली नाहीस. आणि हे सारं सहन करून मी अखेर एक यशाची परामोती गाडीत असताना तू कैदाशिणी सारखी मी तुझी आई असं म्हणून सांगायला आलीस. कर्णाचा वध पांडवांना शस्त्रानं करता येणार नाही हे ठाऊक होतं तुला, म्हणून आपल्या विषारी शब्दाने त्याचा नायनाट करण्यासाठी तू आलीस. मला मारून पांडवांना वाचवण्यासाठी तू आलीस, माझा तेजोभंग करण्यासाठी आलीस. नागिनी,
औरस पोरासाठी ऑनोरस पोराचं रक्त पिण्यासाठी तू आलीस. नाही नाही, साफ खोट आहे हे. किती भयंकर बोलतो आहेस. कर्णा, वाटेल ते शासन पत्करायला मी तयार आहे, पण हे असले आरोप हे नाही सहन व्हायचं मला. लाडक्या, या शब्दापेक्षा तू मला मरण दिलंस तर ते मी आनंदाने पत्करीन. केलेल्या अपराधाचा प्रायश्चित म्हणून हे पहा, मी तुझ्या पायावर डोकं ठेवते. तलवारीच्या एका घावाने कुंतीचा या यातनामय जीवनाचा शेवट करून टाक. नाटक नाटक, अशा नाटकांना मी फसेन असं वाटलं तुला? जन्मापासून स्त्रियांच्या कपटेपणाचा प्रत्यय घेतो आहे मी. मला ठाऊक आहे आसवांचं तर कधी स्मिताचं आच्छादन घालून तुम्ही स्त्रिया आपली स्वार्थी कारस्थाना जगाच्या बाजारात खपवीत असता. फुलाप्रमाणे वास घेऊन तुमचा चोळा मग उकिरड्यावर फेकून द्यावं हेच योग्य आहे. जा जा महाराणे, आपल्या शिबिरात परत जा. पांडवांना वाचवण्यासाठी आपली मनीषा पुरी व्हायची नाही. 5 पांडवांचा नाश केल्यावर रस्त्यावर केराप्रमाणे फेकून दिलेला हा कर्ण आपला शिल्लक राहिलेला एकुलता एक म्हणून मुलगा जाहीरपणे आपल्या समोर येईल. तेव्हाच आपली पुन्हा भेट. जा जा. एका स्त्रीनं जन्मतःच तुझा तेजवत केला, तेव्हा तू असं बोलावंस यात नवल नाही. पण तुला स्त्री हृदयाची, स्त्री जातीच्या अपार दुःखाची कल्पना नाही. स्त्रियांची जात दुसऱ्यासाठी हसत असते आणि स्वतःसाठी रडत असते. पुरुषांच्या पायधणी पडून ही स्त्री जातीनं त्यांचे पाय चुरण्यातच समाधान मानलं आहे. जाते मी कर्णा, एकच मागणं आहे माझं. पांडवांना वाचून तुझा बळी घेण्यासाठी मी आले हे साफ खोटा आहे. मी पुन्हा सांगते, आईच्या मायेनं मला इथे ओढून आणलं. यापूर्वी येण्याचा मला धीर झाला नाही हे खरं आहे. सभोवारची बंधन मला तोडता आली नाही. कोणत्याही सामान्य स्त्रीला ती तोडता आली नसती. या परिस्थितीत तिनं जे केलं असतं तेच मी केलं. मी जडत राहिले, हातल्या हात जडत राहिले. पण आज तू कौरवांचा सेनापती झाल्यावर माझ्यानं राहवलं नाही. एकदा तरी तुला डोळे भरून पाहावं, तुला मायेनं जवळ घ्यावं. या अखेरच्या रात्री आपल्या नात्याची तुला जाणीव करून द्यावी. आणि हो भावाभावांतील हा रक्तपात थांबवता आला तर थांबवावा, एवढ्यासाठी मी आले. मी जाते आता. तुला माझे, तुझ्या आईचे अनंत आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहे. त्याच रात्रीचा मध्यकाल उलटून गेलेला आहे. कर्णाची सहनशक्ती मोठी आहे, पण या सहनशक्तीच्या आत चिंध्या झाल्या आहेत. दुःख अनावर होऊन आयुष्यात प्रथमच भेटीला आलेल्या आईचा तो अपमान करतो, धिक्कार करतो. जागतिकपणे क्षणभर उभा राहून स्वतःच्याच उरावर घाव घालत पश्चातापाच्या आगीत जळतो. आई अश्रू ढाळीत समोर उभी असता का मी तिला आई म्हणून हाक नाही मारली? का परत एकदा तिला मला सोडून जायला दिलं? त्याच आवेगात तो निघून जातो. स्त्रीचं प्रेम आणि पुरुषाची इच्छा
यात असणारा विरोध हा स्त्रीच्या प्रेमाला सनातन कालापासून मिळालेला एक शाप आहे. असं मानणारी माधवी मनात असतानाही कर्णाच्या शोधात जात नाही. पण तिचं मन काळजीच्या बेडीत अडकलंय की ती तोंडावर घेऊन पदर घेऊन अंधारातून आलेली कृत्या कोण होती. त्याच रात्रीच्या उत्तरार्धाचा प्रारंभ. अर्धवट जागृती व अर्धवट निद्रा अशा अवस्थेत कुंती असता कर्ण हलक्या पावलाने प्रवेश करतो. ज्या आईचं अंतःकरण कुंतीला कर्णाकडे ओढवून घेऊन गेलं, तसंच मुलाच्या अंतःकरणाने ओढवून आणलेला कर्ण कुंतीची माफी मागतो, तिचे आशीर्वाद घेतो, तिच्या पावलांना स्पर्श करत साऱ्या विश्वातील पुण्याईचा अनुभव करतो. मुलाचं कर्तव्य म्हणून तो कुंतीला वचन देतो. कुंतीचे 5 पुत्र जिवंत राहतील, अर्जुनासह किंवा कर्णासह. पण उदार हृदयी, सरळ स्वभावाच्या व मानी मित्राचा विश्वासघात करून त्याला मृत्यूच्या खाईत लोटून द्यावं आणि पांडवांच्या पक्षाला येऊन स्वतःच्या जीवाचे रक्षण करावं, राजवैभवाचा उपभोग घ्यावा, हे मात्र अशक्य आहे. तेवढ्यात कुंतीच्या दालनात भीम प्रवेश करतो. आई, आई, घात झाला. कर्णा, माझ्या लाडक्या काय होणार आता? कोणी हाक मारली? भीमानं. तुला इथे पाहिल्यावर तो तो विचार सुद्धा करवत नाही. थांब, तू या बाजूला आडुशाला उभा राहा, मी देवा मागून टाकते. आई, कोण आहे? अशी बावरतेस का? मी भीम आहे. पण इथं एकदम अंधार कसा झाला? मी आता झोपण्याच्या तयारीत होते. इतका वेळ डोळ्याला गेला म्हणून दिवा लावून जागत बसले होते. आता झोपते मी. पहाऱ्यावर जाताना तुझ्या महालात दिवा जळताना दिसला. कुंत्याचाही आवाज कानावर आल्यासारखं वाटलं, म्हणून असा धावत आला. आई, कसली काळजी करीत बसली आहेस तू? अरे, कसलीही काळजी करीत नाही. 5 अजिंक्य वीरांच्या आईला कसली काळजी असणार? जा, तू स्वस्त जाऊन झोप पा. राजमाता रडत असताना कोणत्या पांडवाला झोप येईल? आई, तुला खरंच पांडवाच्या जीविताबद्दल भय वाटतं का? संध्याकाळपासून पाहतो आणि ऐकतो आहे. त्या सारथाच्या कमजात अवलदालीनं पांडवाचा संहार करण्याची प्रतिज्ञा केली, म्हणून का तू इतकी अस्वस्थ झाली आहेस? भीमा, तू आता जा पाहू. मला विश्रांती घ्यायची आहे. भीष्म द्रोणासारख्या सर्वश्रेष्ठ योद्धांना जिथं आम्ही धूळ चालली, तिथं नगराच्या चिकळ पाण्यातून वाहणारा तो नीच रथकार आम्हाला पराभूत करणार. माझी शपथ आहे, अधिक बोलशील तर. माझ्या चिनलेल्या जीवाला शब्दांचं ओझं देखील आता सहन होत नाही. कर्णाच्या प्रतिज्ञेचा आणि पराक्रमाचा विचार तू अजिबात मनातून काढून टाक. हो, काढून टाकी. तू सांगतोस तसं वागे. रथाची सुतारकी करणाऱ्यांच्या घरात युद्ध जिंकणारे नेते निर्माण होत नाही. तो कवडी किमतीचा अधिरथ आणि 1.5 दमडीची राधा. खबरदार! अधिरथाची व राधेची अवहेलना करणाऱ्या जिभेला ताबडतोब प्रायश्चित्त करावं लागेल. कोण हे? आई, कोण बोलतोय हे? दिवा, आई चालत दिवा. जरासंध किचक्या सारख्या माती डोळणाऱ्या भीमाला प्रायश्चित देण्याची भाषा करणारे उत्थान थोवाड. दिवे, आई चालत दिवे. आई, कोण चांडा तुमच्या भाला शिरून बसला आहे? भीमाला खबरदार म्हणायचं धारस करणाऱ्या वाचाटाला. भीमा, माझं ऐकतोस का जरा? कोणाचाही ऐकणार नाही मी. अवकाश दडलेल्या सर्वाला पायाखाली ठेचल्याशिवाय आता राहणार नाही मी. लावा, सगळे दिवे लावा. परमेश्वरा, तूच त्रात आहेस. कोण? कर्ण. आई, हा खरंच कर्ण आहे का? की मला काहीतरी भास होत आहे? होय, हाच तो. सांग, काळोखात दडून राहणाऱ्या भेकळ माणसा, तू कर्णच आहेस का? होय, मी कर्ण आहे. तू कर्णच आहेस? होय,
तूच कर्ण. एरवी आपण लपून बसलो आहोत हे विसरून राधेच्या परित्रणासाठी खबरदार म्हणून ओळखण्याचं शौर्य कर्णाशिवाय इतर कोण गाजवू शकणार? वा वा, कर्ण कर्ण कर्ण. अर्जुना, नकुला, सहदेवा, धावा धावा, इकडे आईच्या महालात या. भीमा, हे सारं चमत्कारिक आहे, पण मी सांगते. भगवती, माझी इच्छा आहे की आपण काही सांगू. जे सांगायचं ते मी सांगते. काय दादा, कसली आरडाओरड आहे? आरडाओरड? इंद्रप्रस्थाच्या सौद्यावर उभा राहून साऱ्या जगाला पुकारण्यासारखी गोष्ट आहे ही. अर्जुना, पाहिलंस हा कोण आहे तो? नकुला, सहदेवा, त्या माणसाला ओळखलं का? कोण? कर्ण? कर्ण महाराज? अंगाधीराज. होय, हे कर्ण महाराजच. होय, हाच तो कर्ण. पाची पांडवाच्या सौहार्याची प्रतिज्ञा करणारा हाच तो महारथी कर्ण. हाच तो कौरवांचा कृष्ण, दुर्योधनाचा प्रिय मित्र, त्यांच्या अधम राजनीतीचा प्रणेता. कौरवांच्या प्रत्येक कुटील कारस्थानाला आपल्या धनुर्बळानं व शस्त्रविद्येच्या घमंडीचा पाठिंबा देणारा हाच तो गर्विष्ठ अहंकारी राधा पुत्र. भीमा, अर्जुना, आपल्या घरी येणाऱ्या वीर पुरुषाचा अपमान करू नका. हा पांडवांचा धर्म नाही. कौरवांना आणि कौरवांचा कैवार घेणाऱ्यांना अवसर मिळेल तिथं पायाखाली ठेचून काढणं हाच आज एक पांडवांचा एकमेव धर्म आहे. पांडव धर्मशील असतील, पण या धर्मशीलतेचा फायदा स्वतःच्या सामर्थ्यानं व सत्तेनं उन्मत्त झालेल्या या धर्मराष्ट्रांना मिळायचा नाही. पण आई, हा राधा पुत्र अशा मध्यरात्री तुझ्या महालात शिरलाच कसा? आई सांग, तू याला बोलवलं होतस? नाही, पण होय मीच. नाही, राजमातेला मला बोलवलं नव्हतं. मी आपणहून इथं आलो आहे. आपण स्वतःहून आलात? कशा करता आलास? सांग राधापुत्रा, कौरवांचा शिबिर सोडून इथं कशासाठी आलास? पांडवांना दगाफटका करण्यासाठी, त्यांचा घात करण्यासाठी, शस्त्रबळाच्या पोकळ बडाया मारल्यावर स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी असं काही करणं आवश्यकच आहे. सांग सारथीपुत्रा, सांग. वेळोवेळी गगनभेदी गर्जना करणारा हे थोबाड आता बंद का झालं? हलकट माणसा. दादा, जरा शांत व्हा. कर्णराज, आपण का आलात ते आम्हाला कळलं पाहिजे. मीच चांडाळीन माझ्या लाडक्यावरती हे संकट ओढवायला कारण झाले. मी जे सांगेन त्यावर तुमचा विश्वास बसेल की नाही याबद्दल मी शासनिक आहे, पण ते खरं नाही. मी चोरून लपून आपल्या शिबिरात आलो, पण त्याचं कारण एवढंच की मला आपल्याला भेटायचं नव्हतं. मला राजमातेला, फक्त राजमातेलाच भेटायचं होतं. कशासाठी? मला आई नाही. साऱ्या जगाला ठाऊक आहे ते. तुमच्यासारखी आई मिळाल्यानं मातृहीनाचं दुःख काय असतं हे आपल्याला कळायचं नाही. मातृहीनाचं की हीन मातृत्वाचं? हीन मातृत्वाचंही म्हणा, त्याची मला लाज नाही. मातृत्व कधीही हीन असू शकत नाही. पण राजमातेकडे येण्याचं कारण? माझी खरी माता मला कधी दिसलीच नाही. राधा होती पण तीही गेली. कौरवेश्वरानं सेनापती पद देऊन आज माझा सन्मान केला. उद्या मला अखेरचं निखाराचं युद्ध करायचं आहे. त्यापूर्वी या रात्री एखाद्या आईच्या आशीर्वादासाठी, तिच्या पावलाच्या स्पर्शासाठी माझं मन तडफडू लागलं. आणि म्हणून तू पांडवांच्या, आपल्या वैऱ्यांच्या आईकडे आलास? खोट, साफ खोट. तुम्ही हे खरं मानावं असं माझा आग्रह नाही, पण हेच खरं आहे. राजमातेकडे पाहताना मला नेहमी वाटायचं की आपली आई कधी यायची असेल तर ती अशी असावी. कधी आलीच आणि म्हणून तिच्या पदस्पर्शाची भूक भागवण्यासाठी मी राजमातेकडे आलो. एवढंच सत्य आहे. राजमातेकडे पाहताना नेहमी मला मातृत्वाचा प्रत्यय येईल. म्हणूनच मी इथं आलो. या कुठलंही राजकारण नाही, कुठले विश्वासघाताचं कारस्थान नाही. एखादी भावना मनात प्रबळ झाली की
योगाचा इष्टानिष्ठेचा विवेक माणसाला राहत नाही. अशाच एका अविचाराच्या वादळानं मला इथं ओढीन आहे. आपली इच्छा असेल तर कोणतेही शासन मला करा, हे स्वीकारायला मी तयार आहे. राजमातेचा यात कुठेही संबंध नाही एवढंच लक्षात ठेव. मी येणार होतोय हे तिला ठाऊक नव्हतं. कशासाठी आलो हे ठाऊक नव्हतं. आईची तरफदारी करायला 6व्या माणसाची आवश्यकता नाही. तुझ्यासारख्या हिन कुलवतपणाला मुलगा म्हणून जवळ करण्याची कल्पनाही तिच्या मनात कधी शिवायची नाही. होय, राजमातेनं हेच सांगितलं. छान, हेच सांगणार ती. नाही, तो खोट सांगत आहे. मीच त्याला सांगितलं की मी 6व्या मुलाप्रमाणे तुला मानायला तयार आहे म्हणून. तुझ्या उदारपणाला शोभेलच आहे, पण पांडवांच्या हाड वैरास वैरी तो पांडवांचा हाड वैरीच. कुंतीच्या उदार वात्सल्याचा फायदा त्याला कधीही मिळावायचा नाही. जा अंगराज, आपल्याला आम्ही जिवंत सोडतो आहोत, ते आपलं भाग्य माना आणि परत जा. भीमा, मी राजमाता म्हणून निक्षून सांगते, माझ्याकडे आलेल्या अभाग्याची एका शब्दाने यापुढे कोणी विटंबना केली तर मला ते खपायचं नाही. कर्णा, जा, या अपशब्दांचं सारं पाप माझ्या माथ्यावर आहे. मला क्षमा कर. आई, तू क्षमा मागतेस? महादेवी, अपशब्दांची माझ्या मनाला खंत वाटत नाही. आपण उगाच कष्टी होऊ नका. मी अविचारानं आपल्याला हा प्रसंग आणला, माझाच अपराध आहे. जातो. जा. मातृहत्येची मातृप्रेमाची कहाणी रचून स्वतःकरिता जीवनदान मागण्यासाठी तू आला आहेस हे राजमातेला कळलं नसलं तरी आम्हाला कळलं आहे. जा भेगड नादान. जा बिहाड ढोंगी रणबिरू. वासंतिके, तू आज रणांगणावर हवी होतीस का? आज लढताना सुद्धा माझी आठवण झाली. लढताना स्वतःची सुद्धा मला आठवण राहत नाही, ते तर तुझी आठवण कुठून येणार? आताच म्हणालात ना तू रणांगणावर हवी होतीस म्हणून. मग लढाई करण्यासाठी का माझ्या मदतीची जरूर होती? लढाईसाठी तुझी मदत? मग कशासाठी मी रणांगणावर हवी होते? तुमचं शौर्य पाहण्यासाठी. माझं नव्हे, कर्ण महाराजांचं. कर्ण महाराजांच्या नेतृत्वाचा आज दुसरा दिवस. आज महाराजांनी जो पराक्रम गाजवला त्याला सीमा नाही. विश्वासाच्या संवादासाठी सिद्ध झालेला प्रत्यक्ष रुद्रच युद्धभूमीवर तांडव करीत आहे असं वाटलं. होय, आज घरोघर कर्णराजांनी गाजविल्या शौर्यांच्या गोष्टीचं बोलले जात आहे. भीष्म द्रोणाने देखील पांडवांना इतकं भयभीत केला नव्हता असं म्हणतात. भीष्म द्रोण ढोल लढवय्ये खरे, पण ते विजयसिंहची वाटाघाटी करीत बसले, तिची मनधरणी करीत बसले. कर्ण महाराजांचा पंथ वेगळा आहे. साऱ्या सेनासह शत्रूवर विजयाप्रमाणे चोहूकडून कोसून पट्टा. विजयश्री थरथर कापत त्यांच्या समोर हात जोडून उभा राहते. विजयश्री थरथर कापली असेल, पण आज कौरवांनी ती मिळाली नाही एवढं मात्र नक्की. त्यालाही महाराज कारणर आहे. कसलं तरी भयंकर दुःख महाराजांच्या काळात अधूनमधून तीव्र डंक मारत आहे असं वाटतं. कसलं दुःख आहे ते? कोणीच का त्याने विचारित नाही? महाराजांना कोण विचारणार? माझ्यासारख्या काही जवळच्या माणसाच्याही लक्षात आलं आहे. इतरांना कल्पनाही नाही. पण याच कारणाने जवळ आलेलं विजय आज माघारी गेलं. विजय माघारी गेला? प्रत्येक पांडवांना आज महाराजाच्या हातातून जीवनदान लाभलं आहे. निदान युधिष्ठिरला तर नक्कीच. युधिष्ठिरचा शेवट केला असता तर या युद्धाचाही शेवट झाला असता. चल वासंतिके, महाराज राजमंडळाहून परत आले आहे. कौरवेश्वर त्यांना जातीनं पोचवायला आले असं दिसतंय. चल लवकर. दुसऱ्या दिवसाची सायंकाळ. दुर्योधन, शल्य, शकुनी निश्चिंत आहे. पराक्रम आणि विजय यांचं सहचर्य असलेल्या अंगराजांच्या नेतृत्वाखाली कौरवांना विजय हा मिळेलच. सूर्यपुत्र ही पदवी आज यथार्थ झाली असं म्हणून ते कर्णाची आज्ञा घेतात. पण धावांच्या रक्तानं माखलेली
आणि आईच्या आसवांनी भिजलेला हा विजय कर्णाच्या अंतःकरणाला कधी समाधान देईल का? कर्ण अस्वस्थ आहे. तो पराभव पत्करायला तयार आहे. मात्र भावांच्या शवांवर उभारलेला हा गौरव त्याला नको. अनेक विचारांचं कापूर त्याच्या मनात चालू आहे. जीवनातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य बजावण्याची ही संधी अशा निर्भळपणानं घालून बसू? मातृप्रेमाच्या आणि बंधुप्रेमाच्या भाकड गोष्टींसाठी माझी सर्वोच्च महत्वाकांक्षा अशी नष्ट होऊ देऊ? रक्ताच्या भावांची की कुणीच सोबत नसताना पाठीशी ढाल म्हणून उभा राहिलेल्या मित्राची साथ द्यायची? तिसऱ्या दिवसाची दुपार. कुंती आपल्या महालात एकटीच आहे, अस्वस्थ. तिचा दुरावलेला कर्ण तिला परत मिळाला. तिला आई म्हणून हाक मारली. पण या सुखानंच पुढचं अलोट दुःख दोघांसाठी ओढवून आणलं. परवापर्यंत पांडवांच्या विजयासाठी प्रार्थना करणारी कुंती आज कोणाच्या विजयानं आपल्याला अधिक समाधान होईल, कोणाच्या पराभवानं अधिक दुःख होईल, या मर्मभेदक प्रश्नाचं उत्तर शोधित बसली आहे. कुरुक्षेत्रावर कर्णाने जीवनदान दिलेलं. पराभूत होऊन नकुल कुंतीला येऊन प्रश्न करतो, माझा अपमान झाला की सन्मान झाला? विटंबना झाली की गौरव झाला? 7 जन्मांच्या वैऱ्यानं पाठीवरून हात फिरवला, प्रेमळ हातानं गोंजारलं आणि घरी जाऊन आईचा आशीर्वाद घे म्हणून सांगितलं, तर तो गौरव मानायचा का? त्याच वेळी कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचे चक्र चिखलात रुतलेले असताना, कर्ण आपली धनुर्विद्या विसरलेल्या अवस्थेत असताना जहांगीर कर्णाला समजावण्याचा यत्न करीत आहे. महाराज, हे चक्र रथाचं नाही, दुर्दैवाचं चक्र आहे ते. आपण नाही ऐकत. महाराज, आपला निरोप घेतो मी. परमेश्वरा, आपल्याला जा सुखानं जा. होय, तू म्हणालास ते खरं आहे. हे चक्र दुर्दैवाचंच आहे. क्षमाशील, सर्वांना पोटाशी धरणारी म्हणून या धरित्रीचा लौकिक कर्णाशी वैर धरून त्याचा घात करायला सिद्ध झाली. नाही, मी असा पराभव पत्करणार नाही. हे रथचक्र बाहेर निघालं तर अजूनही मी पार्थाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. पार्थाचा, कुंतीच्या आवडत्या अर्जुनाचा वध. अर्जुनाला मारून तू आईच्या समोर गेलास तर ती तुला जवळ करील का? कर्णही तिचाच मुलगा असला तरी तो दुरावलेला आहे. अर्जुन तिच्या पदराखाली वाढलेला. अर्जुनाचं दुःख तुला अधिक आहे. पण मी राजेश्वराला वचन दिलं आहे, कुंतीच्या अश्रूंची मी कदर करणार नाही म्हणून. माझा भाऊ, माझा पराक्रमी शत्रू जवळ येऊन ठेपला. थांब अर्जुना, एक घटकाभर थांब. तू वीर आहेस, कुंतीचा मुलगा आहेस. तू शत्रूवर अधर्मानं आघात करणार नाहीस. थांब, मी संकटात आहे. मी तुला भ्यायलो नाही. कर्ण कुणालाही भिणार नाही. पण हे जाग वर निघेपर्यंत मला अवसर दे. मला रथारूढ होऊ दे. मला सशस्त्र होऊ दे. अर्जुना, अर्जुना, अधर्मानं लढू नकोस. थांब अर्जुना, तुझ्या वीर वृत्तीला लांछन लावू नकोस. अर्जुना, हीच वेळ आहे. हा कर्ण धर्म युद्धात अजिंक्य आहे. पृथ्वीनं त्याचं रथचक्र घेऊन तुला आज अखेरची संधी दिली आहे.
कर, बाणांचा अस्त्रांचा वर्षाव कर. श्रेष्ठ पांडवा, अधर्माचा आश्रय करू नकोस. अधर्म? अधमा, आज तुला धर्माचं स्मरण झालं काय? उन्मत्तानो, धर्म हा शब्द उच्चारण्याची तरी तुमची पात्रता आहे काय? हा आमचा अधर्म नाही. तुम्ही सर्पाप्रमाणे पोचलेला हा तुमचाच धर्म आज तुमचा नाश करीत आहे. पार्था, अस्त्रांचा वर्षाव कर. लाक्षागृहात पांडवांना जाण्याचं कारस्थान करताना हा धर्म तुम्हाला आठवला नाही. युद्धामध्ये असत्याचा आश्रय घेऊन तुम्हाला धर्माचं स्मरण झालं नाही. भर राजमंडपात पांचालीच्या निरीला हात घालताना तुम्ही धर्माचा विचार केला नाही. तुम्ही पावलोपावली लाथाडलेला धर्म आज तुमचं रक्षण करील काय? अर्जुना, कसलाही विचार करू नकोस. या सुवर्ण संधीचा फायदा घे आणि या गर्भाढ्य पुत्राचा नायनाट कर. विधवाप्रमाणे गत गोष्टीचा डांगोरा भेटणाऱ्या वीरानो, तुम्हाला कर्णाचे प्राणच हवे आहेत ना? घ्या, खुशाल घ्या. हा भारती कर्ण, हा धर्मनिष्ठ कर्ण उघड्या छातीनं तुमच्या पुढे उभा आहे. कर्णाचा प्राण घ्या. कौरवांच्या धर्माबद्दल आक्रोश करू नका. धर्म हा शब्द उच्चारण्याचा अधिकार तुमच्यापेक्षा कौरवांनाच अधिक आहे. कौरव अभिमानानं वागले, अधर्मानं वागले नाही. द्रोणासारख्या श्रेष्ठ महात्म्याचे अधर्मानं असत्यानं फूट पाडून तुम्ही जो पापाचा डोंगर रचला आहे, यापुढे लाक्षागृहाच्या आणि दुत्याच्या शेपट गोष्टींची काय कथा? अधर्मानच मारा. कर्णाचा पराभव फक्त अधर्मच करू शकेल. दुर्योधना, मी तुझ्यासाठी ऐक, मारा मारा. शाबास पार्था, शाबास. शाबास कर्ण, वीरासारखा लढलास. बाळ, मी तुझ्यासाठी धावत आले होते रे, पण उशीर झाला. महारथी कर्णाचा निष्पात झाला. कौरवांचा सेनापती, कौरव पक्षाचा आधारस्तंभ कोसळून पडला. आई, तू इथं रणांगणावर कशी? आणि हे काय? भीमा, कौरवांचा सेनापती गेला नाही, दुर्योधनाचा मित्र गेला नाही, माझा कर्ण गेला, माझा मुलगा गेला. भीमा, अर्जुना, तुमचा थोरला भाऊ गेला रे. थोरला भाऊ? काय म्हणतेस आई? होय, थोरला भाऊ. मीच त्याचा जन्मापासून त्याग करणार, त्याची हरपलेली आई. मीच चांडळणीनं त्याला जन्म दिला. आणि आज त्याला मरणही दिलं. आई, तू सर्वांना सांगितलंस? हे थोरला भाऊ आहे, पांडवांना सांगितलंस आई? आई, माझ्यासाठी तुला किती यातना भोगाव्या लागल्या असतील ग. माझ्या आईला मी दुःखी कष्टी केलं हे एवढंच दुःख मला आहे, बाकी आणि काही नाही. बाळ, माझं सारं दुःख या क्षणाला नाहीस झालं आहे. तुझ्यासारख्या महावीराला मी जन्म दिला, एवढाच समाधान, एवढाच अभिमान शिल्लक राहील आहे आता. जा, लाडक्या सुखानं शांततेनं जा बरं. कसलाही दुःख मनात ठेवू नकोस. या दांभिक जगात तुझी मानखंडना झाली, तुला अघोर आपत्ती सोसाव्या लागल्या, पण कुरुक्षेत्रातील कोणत्याही वीराला लाभणार नाही
असं पुण्य तुझ्या पदराशी आलं. स्वर्गाच्या वेशीमध्ये उभा राहून प्रत्यक्ष परमेश्वर तुझी वाट पाहत असेल. बाळ माझे तुझ्या आईचे अखेरचे आशीर्वाद घेऊन जा. अमृताचा अभिषेक होत आहे माझ्या अंतःकरणावर. साऱ्या जखमा भरून गेल्या, सगळ्या वेदना नाहीशा झाल्या. मी सुखानं जातो आहे. अशा सुखाच्या मरण्यासाठी दुःखानं भरलेले 100 आयुष्य पत्करायला मी तयार आहे. माझ्या वैराकडून मी मारला गेलो नाही. कोणताही शत्रू मला पराभूत करू शकला नसता. मला माझ्या भावाने, माझ्या लाडक्या पराक्रमी भावाने मारलं. त्याला भाव हे कळल्यावरती दुःख करू नका. दुःख करू नका आई. काय झालं माझ्या हातून? कुरुक्षेत्रावरील हा सर्वश्रेष्ठ वीर, हा महारथी कर्ण, हा अलौकिक महात्मा आमचा भाऊ, आणि या कारंट्या हाताने मी त्यांचा वध केला, आणि तो सुद्धा अधर्मानं. आई, या आधी का नाही सांगितलंस? मातृहत्येचं पातक पत्कारून सुद्धा या गदेनं मस्त तुझा मस्तकाचा चुडा करून टाकावा असं वाटतंय मला. दादा, काय केलंस हे? हा कर्ण आमचा भाऊ आहे हे अगोदर ठाऊक असतं. साऱ्या जगात साऱ्या पृथ्वीचं राज्य मिळवून आम्ही त्याच्या पायावर वाहिलो असत. नाही, पृथ्वीच्या राज्यावरही लाथ मारून आम्ही त्याच्या पायाची सेवा करीत बसलो असतो. भीमा, अर्जुना, आपल्या आईला कोणीही काही टाकून बोलू नका. दुःखाचा डोंगर तिनं आयुष्यभर छातीवर बाळगला आहे. तुम्ही कोणी कष्टी होऊ नका. मला तुमच्या हातून मरण येत आहे, माझं मोठं भाग्य आहे. अगदी शेवटच्या घटकेला का होईना, पण माझी आणि माझ्या भाग्याची गाठ पडली. माझ्या आईच्या मांडीवर मी पडलो आहे. लाडके भाऊ माझ्या जवळ उभे आहेत. आई, जातो मी. माझा दुर्योधन कुठे आहे? त्यानं मला जन्मोजन्मीचा ऋणी केला आहे. त्याला माझे प्रणाम सांगा. आई, मी तुझा मुलगा, तुझा कर्ण.